कशा पद्धतीने इथून पुढे कार्य चालणार आहे? आता राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून आम्ही महाराष्ट्रभर काम करतो. तर इथं काम चालू होतं, फक्त शाखा आमची कुठं उघडली नव्हती. राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून आम्ही महाराष्ट्रभर काम करतो. आणि जेव्हा लव जिहादवर कायदा करावा म्हणून जेव्हा आम्ही सुरुवात केली, तर राष्ट्रीय श्रीराम संघाने सकल हिंदू समाज म्हणून पहिला मोर्चा हा श्रीरामपूरमध्ये 2021मध्ये काढला होता. जेव्हा लव जिहाद लोकांना पूर्णपणे माहीत पण नव्हतं, त्यावेळेस आमचा मोर्चा श्रीरामपूरमध्ये निघाला होता. आणि तिथून आम्ही मागणी केली होती की इथं लव जिहाद काहीतरी आहे, तो रद्द, त्याच्यावर कायदा आपला कडक झाला पाहिजे. तर आता महाराष्ट्रभरातून आम्ही फक्त नगर जिल्हा जर बघितला तर 60 ते 70 पोरी आम्ही ह्या लव जिहादमधून काढल्या. आणि महाराष्ट्रभरातून 100 ते 150 पोरी आपण ह्या लव जिहादमध्ये अडकलेले काढलेले आहेत. आज जिथं जिथं अशा प्रश्न उपस्थित होतात, ज्या ठिकाणी इतर संघटना जिथं पोचू शकत नाही, तिथं राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून जाऊन आम्ही त्याच्यावर काम करतो. लव जिहाद याच्या व्यतिरिक्त हिंदूंसाठी किंवा हिंदूंच्या सुरक्षेसाठी म्हणून पॉझिटिव्ह काय कार्य आपण करणार आहात आणि त्या माध्यमातून कशा त्या प्रमाणात जिथं समाजातले आपले मुलं भरकटलेले आहे, पहिले तर आपल्या मुलांनी व्यसनमुक्त झालं पाहिजे. व्यसनमुक्त होऊन आपण धर्माचं काम करत असताना आपल्या परिवाराला पण वेळ दिला पाहिजे. परिवाराला जो काही वेळ देतोय तेवढा वेळ आपल्या धर्मासाठी आपण दिवसातले 2 तास जरी दिले, त्या 2 तासामध्ये आपल्या जिथं जिथं अशा मंदिरं असतील. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू म्हणून जगतोय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर सुद्धा आज मुस्लिम लोक बोड्या पुरताय. अशी कुठली एखादी मुसलमानांची जी पुरातन खात्यात ज्याची नोंद असेल, असं त्यांचं ठिकाण असेल, त्यांचं देवाचं मंदिर असेल किंवा ते जे काही असेल, त्या ठिकाणी कोणत्या हिंदूंनी जाऊन बॉडी पुरलं तर चालेल का? इथं सर्व आमच्या हिंदूच्या मंदिरावर, हिंदूंच्या किल्ल्यावरच का होतं? एकूण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये 360 किल्ले जिंकले. त्या 360 किल्ल्यामध्ये काही जीर्णोद्धार केले, काही जिंकलेले किल्ले. त्या किल्ल्यापैकी एकही आज असा किल्ला नाही का त्या किल्ल्यावर मजार आणि थडगे नाहीये. आता तर नवीन ऐकलं, ह्या किल्ल्यावर, या धरूरच्या किल्ल्यावर तर बॉड्या पुरता आहे. मग इथले राजकीय लोक का झोपले का? अशा ज्या ज्या ठिकाणी घटना असतील त्या ठिकाणी जाऊन हिंदूला जागृत करून अशा राजकीय सेक्युलर लोकांना हिंदूंनी मतदानच केलं नाही पाहिजे, अशी आमची जागृती सगळीकडे जाऊन चालणार आहे. हे एक प्रकारे धार्मिक तेढ निर्माण होईल यामुळे, असं वाटत नाही का? 100% धार्मिक तेढ कधी निर्माण होतो? जेव्हा हिंदूच्या मंदिरावर कोणी कब्जा करतो तेव्हा धार्मिक तेढ निर्माण होत नाही. पण हिंदू हा आमचा मंदिर आहे आणि तुम्ही इथं कब्जा केलेला आहे हा सांगतो, तेव्हा धार्मिक तेढ निर्माण होतो. आज जर याला तेढ म्हणत असेल तर 100% आम्ही ती तेढ निर्माण करणार. नुकतीच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नाही, अशा लोकांना तर पहिले तर बघा, युपी सारख्या ठिकाणी योगी महाराज जर कोणी बलात्कार, समाज सोडा, लहान पोरीवर बलात्कार करतो तो कुठलाही समाजाचा असो, त्याचा एन्काउंटर केला पाहिजे. त्याला जिवंत पोसून करणार काय? आणि त्या माणसाला ज्याला आता अटक झाली, तिथल्या लोकांशी काय आमचं बोलणं झालं, तिथले कोंबड्या, बकरे, गाया यांच्यावर तो दिवसा ढवळे बलात्कार करायचा, म्हणजे जनावरांवर सुद्धा. आणि बलात्कारच्या केसमध्ये तो मध्ये असताना तो परत सजा काढून सुटलाय आणि परत लहान पोरीवर बलात्कार करतो. कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आपण कमी पडतोय. या लहान पोरीवर आज जर त्याला जर कडक शिक्षा झाली असती, व्यवस्थित त्याला शिक्षा झाली असती, तर आज ही घटना घडली नसती. कारण कायद्यामध्ये आपण कुठं कमी पडतो? पोस्को कायद्याच्या अंतर्गतमध्ये असा कायदा आहे का जर एखाद्या ठिकाणी लहान पोरीवर बलात्कार करत असेल कोणी तर 6 महिन्याच्या आत त्याला शिक्षा दिली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये 58 पेक्षा जास्त केसेस आम्ही पोस्कोचे दाखल केले, पण 2021 ते 2026 पर्यंत एकही केस चालू झाली नाही. ह्या कायद्यामध्ये आपण कमी पडतोय. आपण त्या केसेस जर चालू करून त्यांना शिक्षा दिली तर तो समाजामध्ये मेसेज जाईल. लोकांना पोस्को बलात्कार हा भीतीच राहिली नाही. जोपर्यंत 2-4 लोकांचे एन्काउंटर होणार नाही, हे बलात्कार थांबू शकत नाही. आणि जे तुम्ही प्रश्न केला पुण्याच्या बलात्कारचा, तर सर्वात पहिले हिंदू संघटना रस्त्यावर उतरले आणि त्या गोष्टीचा निषेध केला. आणि उद्या चालून त्याला जर कोर्टाच्या मार्फत जर शिक्षा झाली नाही तर राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. हे आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून मी गवाही देतो. याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं का लव जिहाद होतंय? आत्ताच हे उघड होतंय. हे भाजप शिवसेनेच्या काळामध्ये उघड होतंय. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनाला उघड काम करायची संधी दिलेली आहे. हिंदुत्वाचं काम करत असताना त्यांना अडचणी येऊ नये, ते काम ज्या घटना ह्या घडताय पूर्वीपासून घडताय, फक्त ह्या काळामध्ये उघड येत आहे. कुठंतरी ह्या घटनेला लोकांना न्याय भेटतंय. कुठंतरी ज्या मुलींवर बलात्कार झाला ती समोर येऊन सांगू शकते. आज का ज्याप्रमाणे हिंदुत्ववादी लोक काम करताय, ती मुलगी कुठंतरी येते सांगती, तेव्हाच हे घटना उघड होत आहे. जर सरकारचं काम त्याला दाबायचं असतं तर आज जसं नाशिकचं TST जो प्रकरण झाला त्या ठिकाणी सुद्धा सरकारने उघडपणे त्याच्यात नितेश राणे साहेबांनी भूमिका घेतली ना.
का त्या लोकांना फाशी झाली पाहिजे, इतर काहीतरी झालं पाहिजे. त्या घटनेत दाबायचं काम नाही तर त्याला उघड करायचं काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून. लव जिहाद नंतर आता नवीन एक कायदा आपला कडक झाला पाहिजे ना. जिथं धर्मांतर आज आपल्याकडे काय धर्मांतरावर कायदा नाहीये. जर उघडपणे एखादा कोणी कुणाचं धर्मांतर करत असेल तर तो कायदा नाहीये. कुठंतरी त्याला धार्मिक भावना दुखवतो म्हणून त्याला एक नोटीस दिली जाते आणि त्या नोटीसला त्याला सोडावं लागतं. खरं म्हणले तर जर आपला विनाश जर कुठला आपल्या भारताच्या लोकांचा विनाश जर कोणी काही करत असेल तर तो धर्मांतराच्या माध्यमातून केला जातो. कारण काँग्रेसच्या काळामध्ये आर्टिकल 25 नावाचा एक कायदा तयार केलेला आहे. आर्टिकल 25 मध्ये असं सांगतं का जर हिंदू सोडून कुठला मुसलमान कुणाचं धर्मांतर करत असेल आणि समोरचा माणूस धर्मांतरित होत असेल तर हा कायदेशीर गुन्हा नाहीये. ह्या ख्रिश्चनसाठी पण आहे आणि हा मुस्लिमसाठी पण आहे. पण जर हिंदू एखादा जर कुठला हिंदूमधून जाऊन धर्म सोडलेला त्याला परत स्वधर्मात आणत असेल तर हिंदूंनी केलेला धर्मांतर हा कायदेशीर गुन्हा आहे. हा कायदा आहे. हा कायदा सरकारच्या माध्यमातून रद्द झाला पाहिजे आणि काँग्रेसच्या काळामध्ये हा कायदा झाला आहे. बीडमध्ये आज तुम्ही शाखाचे उद्घाटन केलेलं आहे. मात्र मागील 1.5 वर्षांच्या कालावधीत तुम्ही पाहिलं तर बीडमधली सामाजिक घडी जी आहे ती कुठेतरी विस्कटली आहे. त्यामागचा नेमका हेतू काय आहे म्हणजे आज उद्घाटन होतं या ठिकाणी? नाही आता बघा महाराष्ट्रात कुठेही बंबलाच झाला आरोपी कुठला निघतो? बीडमधला निघतो ना. मग हे काय सामाजिक काय हे काय सर्व धर्म समूह होऊन घेऊन चालता का? कुठल्या तरी पाकिस्तानच्या माणसाचं ऐकून भारतात ब्लास्ट करायचा, महाराष्ट्रात ब्लास्ट करायचा. कितीही महाराष्ट्रात ब्लास्ट झाले तर एक तरी आरोपी बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातलाच निघतो. मग जेव्हा हे समाजात शांतता भंग होत नाही का? त्यासाठी आपल्या लोकांनी आपण जागृत झालं पाहिजे. अशा गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही. आज मोठ्या प्रमाणात इथं 35% मुसलमान झाले आणि जेव्हा SRI हा कायदा इथं आलाय तर या 35%चे मला वाटतं 15% राहतील, 20% इथं बांगलादेशी घुसपेटी असतील. आज दिल्लीतला मौलाना इथे येतो आणि भडकाऊ भाषांची व्हिडिओ तयार करतो आणि समाज माध्यमातून टाकतो. जर एखादा हिंदुत्ववादी माणूस त्याच्यावर बोलला का ती कॉन्ट्रोवर्सी होती. पण मुसलमानाचा ते पुरावा आहे ना. मुसलमान त्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ टाकतो आणि भडकाव करतो. आणि मौलाना कुठला? दिल्लीचा. आता दिल्लीचा आहे का बांगलादेशचा आहे हे प्रशासनाने चेक केलं पाहिजे. तुमचा संघ हे पेटवणार आहे की शांत करणार आहे एकंदरीत? पेटवणार म्हणजे जर हिंदूवर अन्याय होत असेल तर हिंदूंनी पेटलंच पाहिजे. जर पेटला नाही तर बांगलादेश सारखी परिस्थिती या हिंदूंवर येईल. जर पेटला नाही तर 1990ला जे काश्मीरला झालं ते इथं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या ठिकाणी मुसलमानची संख्या वाढल तिथून हिंदूला घरं सोडून पळावं लागल. आणि हिंदूची सुरक्षा करणं हे काय पेटवणं राहत नाही. आम्ही हिंदुत्वाचं जागृती करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.